आता आपण पाचवं गणित बघूया. इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA पर्सन पर ॲन्युअम फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. आता पंकजने बँकेमध्ये 1,50,000 रुपये डिपॉझिट केले म्हणजे जमा केले. कोणत्या व्याजाच्या दरावर? 10%. PCPA दर साल दर शेकडा 10% दरानं. किती वर्षासाठी? तर 2 years 2 वर्षासाठी. तर आता मी या ठिकाणी लिहून घेतले बघा. या गणितामधले काही मुख्य घटक या ठिकाणी लिहून घेतलेत बघा. या गणितामध्ये मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल आहे 1,50,000 रुपये. टी म्हणजे कालावधी आहे 2 वर्ष 2 years आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. आता आपण सुरुवातीला व्याज काढूया. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू टी इंटू R अपॉन 100. म्हणजेच मराठीत सूत्र असं आहे स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आपण आता याच्या किमती टाकूया. 1,50,000 रुपये काय आहे? म आहे म्हणजे प्रिन्सिपल आहे गुणिले टी आपण इथं घेतले सुरुवातीला टी. इथं द क हे दोन्ही मागे पुढे केले तरी चालणार आहे. आता इथं टी घेतली 2 वर्ष गुणिले 10 व्याजाचा दर इथं घेतला म्हणजे 1,50,000 गुणिले 2 गुणिले 10 छेद 100 घेतले. 100 वरच्या 2 शून्य आणि ह्या 1,50,000 वरच्या 2 शून्य मी कॅन्सल केल्या. इथल्या 2 शून्य कॅन्सल केल्यावर इथे राहतात 1,500. बघा 1,500 गुणिले हे 2 इथं घेतले 2 गुणिले हे 10 खाली घेतले. आता बघा याच्यामध्ये 1,500 गुणिले 2 गुणिले 10 म्हणजे 10 गुणिले 2 किती? 10 2 20. आता मी इथं लिहून घेतले 1,500 गुणिले 20 यांचा गुणाकार करू. 15 2 30 लिहून घेतो मी इथं बघा. 15 गुणिले 30 लिहिलं. आता शून्य राहिले किती? 1 2 3. ह्याच्यावर 1 2 3 लिहून घेतलं. हे 30,000 रुपये काय झालं? व्याज आलं. 30,000 रुपये व्याज म्हणजे पंकजने बँकेमध्ये 1,50,000 रुपये गुंतवलेले आहेत. त्याच्यावर फक्त व्याजाची रक्कम जी आहे ती मिळालेली आहे 30,000 रुपये. म्हणजे त्याला टोटल रक्कम किती मिळेल ते काढायचं. म्हणजेच काय काढायचं आहे? ए काढायचं आहे. ए ज्याला मराठीत आपण काय म्हणतो? रास म्हणतो. रास. आणि त्याचं सूत्र आहे P प्लस आय म्हणजेच म प्लस स म्हणजे मुद्दल आणि सरळ व्याज. बघा आता मुद्दल आपल्याला माहितीच आहे. मुद्दल म्हणजे किती रुपये गुंतवलेत? 1,50,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि त्याच्यावर व्याज मिळाले त्याला 30,000 रुपये. म्हणजे टोटल रक्कम किती झाली? 1,50,000 आणि 30,000 1,00,000 झाले 80,000. म्हणजे ही जी रक्कम आहे 1,80,000 रुपये हे त्याला वर्षाच्या शेवटी म्हणजे किती वर्षाच्या शेवटी? 2 वर्षानंतर एवढी रक्कम बँकेकडून त्याला मिळणार. आणि याच्यामध्ये 2 रकमा आहेत. कुठली? एक आहे मुद्दल आणि दुसरा आहे त्याला मिळालेले व्याज. असे मिळून रक्कम झाली 1,80,000 रुपये. हे आहे उत्तर.